जय श्रीराम। आज शिवराज सेवक संघटनेच्या वतीने मी व माझे सर्व सहकारी आम्ही तहसीलदार कचेरीच्या समोर धरणे आंदोलनात बसलेलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सगळ्यात मोठे देशामध्ये 3 व्यक्ती आहेत। एक आपल्या देशाची सुरक्षा करणारी आर्मी मिलिटरी, 2 देशाच्या पोषण असणारे शेतकरी आणि 3 ही देशाच्या रस्त्यावरती चालणारी वाहनं। या संपूर्ण वाहन चालकांच्या सामान्य कुटुंबातील वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करावं। आज एखाद्या वाहन चालक अपघात झाला, त्यात त्या वाहन चालकाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर त्याच्या कुटुंबाकडे कुणाचंही लक्ष नाही। यासाठी शासनाने वाहन चालक मंडळ ची स्थापना करून त्या वाहन चालकांना निधी द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर 1970 सालापासून कॉन्ट्रॅक्ट पद्धत आलेली, कंत्राटी पद्धत, मग ते अनेक शासकीय आस्थापना असतील, निमशासकीय आस्थापना असतील, त्यामध्ये ती लागू झाली। त्याच्यामुळं असं झालं आहे की कित्येक लोकांना 4-4, 5-5, 6-6 महिने पगार मिळत नाही। त्यांनी नुसतं कामच करायचं आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या सुविधा नाहीत। आज बघायला गेलं तर हिंदू समाजामध्ये अशा अवस्था झालेल्या आहे की प्रत्येक मुलीचा आईवडील ही विचारतात लग्न करायला गेलं की तुमचा मुलगा कुठं आहे सर्व्हिसला आणि तो परमनंट आहे का, परमनंट असेल तरच मुलगी देतो। अनेक गावामध्ये 400-500 मुलं बिन लग्नाचे 25 ते 40 वयोगटात। त्यासाठी शासनानं पहिल्यांदा कंत्राटी पद्धतच बंद करावी आणि त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना व्यवस्थित न्याय द्यावा ही आमची दुसरी मागणी आहे। आणि जोपर्यंत शासनांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सोडणार नाही याची दखल घ्यावी शासनाने। मग आम्हाला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सर्व मंत्रिमंडळ आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले। त्यांनी हा पण चांगला निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे, आग्रही मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।